अरे बापरे, किती जड आहे हा बॉक्स. जिन्याने तर हा बॉक्स घेऊन येताना मला नाकी नऊ आले. आता या बॉक्समध्ये बुबूसाठी सरप्राईज आहे. तर ज्यावेळी बॉक्स ओपन करायला घेतला त्यावेळी माझा बुबू या बॉक्सचा वास घ्यायला लागला. तर कुठलंही पार्सल अशा बॉक्समध्ये आलं ना की तो पहिल्यांदा त्याचा वास घेतो, का ते मलाही माहिती नाही. तर बुबूसाठी आम्ही अशी गाडी ऑर्डर केली होती. तर ती गाडी बघून त्याला खरंच खूप खुश झाली होती. त्याला लगेचच त्या गाडीवरती बसायचं होतं, पण त्याचे काही पार्ट आहे ते त्याला जोडायचे होते. तर आता हे सगळं करत असताना मला एक वाक्य आठवलं, ज्यावेळी तुम्ही आई वडील व्हाल ना त्यावेळी तुम्हाला कळेल. आणि खरंच ज्यावेळी आपलं मूल दुसऱ्याच्या वस्तूकडे उदासीपणाने बघतो तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं आणि लगेच आपण त्याच्यासाठी ती वस्तू घेतो. आणि खरंच आपल्या आई वडिलांना त्यावेळी आपल्याला एखादी वस्तू घेऊन द्यायला जमली नसेल तर त्यांना किती वाईट वाटलं असेल, या गोष्टीचा आपण तेव्हा कधी विचारच केलेला नाही. काही मुलं खूप हट्ट करणारी होती, काही मुलं खूप समजूतदार होती. दुसऱ्याकडे ती वस्तू आहे तर आपल्याकडे ती वस्तू का नाही हा विचार करून मनात वाईट देखील वाटायचं. पण कितीही झालं तरी शेवटी आम्ही देखील लहानच होतो. थँक्यू बोल. थँक्यू डॅडा.